नमस्कार. श्रावण महिन्यामध्ये ग्रामीण व शहरी भागामध्ये अनेक ठिकठिकाणी महादेवाचे मंदिर आहेत. त्या ठिकाणी प्रत्येक सोमवारी अथवा पूर्ण श्रावण महिन्यामध्ये महाप्रसादाचे वाटप केले जाते. आपण आहोत सेलोआंबा या परिसरामध्ये. या परिसरामध्ये महादेवाचे असे एक प्रसिद्ध मंदिर आहे. त्या ठिकाणी दरवर्षी अनेक वेळा अनेक वर्षापासून महाप्रसादाचे ची पद्धत आहे. जाणून घेऊया ही कोणत्या पद्धतीने किंवा कसं आयोजन आहे हे जाणून घेऊया इथल्या काही संयोजकाकडून. सेलोआंबा गावातील सेलोआंबा शिवारातील महादेव मंदिराच्या ठिकाणी एक 25-30 वर्षापासून हा महाप्रसादाचा कार्यक्रमाचं नियोजन सर्व गावकरी मंडळाच्या वतीने चालू आहे. गाव सेलोआंबा, सायगाव, राडी, पोखरी ह्या ठिकाणचे भाविक मंडळी येऊन महाप्रसादाचा लाभ घेतात. सुगाव एक. सर, आपण हे महाप्रसादाचं जे आयोजन करतात दर श्रावण महिन्यात दरवर्षी करतात, हे किती वर्षापासून चालू आहे? एक 25 ते 30 वर्षापासून चालू आहे हा महाप्रसादाचा. आणि सर, हे 25 ते 30 वर्षापासून चालू आहे, तर सुरुवातीला किती भाविक भक्त तुमच्या प्रसादासाठी आले होते? सुरुवातीला सेलोआंबा आणि सायगाव असे 2 गावातलेच येत होते एक 5-7 वर्ष. पण 5-7 वर्षांनंतर पुन्हा राडीतले, सुगावमधले, पोखरीमधले भाविक मंडळी, भजनी मंडळी आणि कीर्तनाचा कार्यक्रम पण होतो. आणि कीर्तन आणि महाप्रसाद असं दोन्ही पण 25-30 वर्षापासून चालू आहे. या सेलोआंबा परिसरातील या गावचे भूमिपुत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार पक्षाचे राजाभाऊजी अवताडे हे पण या ठिकाणी खास आमंत्रित आहेत. तर त्यांच्याकडून जाणून घेऊया ह्या महाप्रसादाचा काय आहे. आज श्रावण महिन्यानिमित्त महादेव मंदिराच्या ठिकाणी जो महाप्रसादाचा कार्यक्रम जो आयोजित केलेला आहे, खरं जर पाहिलं तर ही आमच्या गावामध्ये 20-25 वर्षापासून ही प्रथा आहे. ह्या ठिकाणी तात्यारावजी रोंगे म्हणून यांचे जमीनदार ज्यांची ही जागा आहे, त्यांच्या जागेमध्ये ही जमिनीमध्ये हा महादेवाचं मंदिर आहे. त्या ठिकाणी त्यांनी त्या काळामध्ये थोडं सुरुवातीला कढी, भात, खिचडी अशा पद्धतीनं 5-50 लोकांचा सुरुवात झाली 25-30 वर्षाखाली. पण त्याचं आज स्वरूप या ठिकाणी जवळपास 25 आमचे जी सायगाव असेल, राडी असेल, वाघाडा असेल, सुगाव असेल, पोखरी असेल, याही परिसरातले जे काय लोक येतात ते सर्वच ह्या महाप्रसादाला इथे कीर्तनाचाही कार्यक्रम होतो. आणि ह्याचं आज या ठिकाणी एवढं स्वरूप वाढलं की जवळपास सर्व या भागात येणारा सकाळपासून 12 वाजल्यापासून जी कीर्तन संपलं की संध्याकाळपर्यंत जेवढे येतात तेवढं सर्व अन्नदान लोक करतात. या ठिकाणी सर्व जे काय कोणाला पट्टी मागितली जात नाही, सोपीशीनं काय जी काय लोक पट्टी देतात त्या पद्धतीनंच पट्टी घेऊन या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केलं जातं. आणि ह्याचं स्वरूप एवढं वाढत आहे की आता येणाऱ्या काळामध्ये मग त्यांनी स्वतः दान ग्रामपंचायतला 5 गुंठे जागा दिली. त्यामधूनच आता ह्या ठिकाणी जवळपास 35 लाखाचं सभागृह या ठिकाणी बांधकाम चालू आहे. त्याचे भाविकांची श्रद्धा पाहून आणि त्यांची, कारण श्रावण महिन्यामध्ये पावसाकाळ असतो. पाऊस काळामध्ये त्यांना अचानक पाऊस येतो आणि त्या पावसामध्ये लोकांची जेवणाची आणि ह्याची दरवेळेस अडचण येत असल्यामुळं त्या ठिकाणी आदरणीय धनंजय मुंडे साहेबांच्या माध्यमातून जवळपास 35 लाखाचं या ठिकाणी सभागृह दिलं आहे. आणि त्याचंही बांधकाम करून तेही त्यांचा प्रश्न त्यावेळी सुटलेला आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये असेच भाविक वाढावे आणि या ठिकाणी त्यांच्या हातून चांगली सेवा घडावी एवढीच या ठिकाणी मी अपेक्षा करतो आणि थांबतो.